श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला एक वेगळा उपाय सांगणार आहे. तर तो आपल्या स्वामींविषयी नाही आहे. तर आता सुरू झालेला आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला महादेवांची जास्तीत जास्त भक्ती करायची असते. तर आपण प्रत्येकजण त्या मागे लागलेलो आहोत की श्रावण महिना आहे आणि आपण छोटे मोठे उपायही करतच आहोत. तर महादेवांबरोबरच आपल्याला नागदेवतेची ही अशी काही छोटीशी सेवा आहे जी करायची आहे. जर स्वप्नामध्ये साप दिसत असेल किंवा जाताना येताना कुठेही आपल्याला सर्पदर्शन घडत असेल तर त्यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. आता कोणी म्हणतं साप दिसणं चांगलं आहे. ठीक आहे, चांगलं तर आहे, देवाचंच आहे. पण आपण मनुष्य आहोत आणि आपण सापाला पाहून घाबरणारच. तर आपल्याला काय करायचं आहे, सर्प आपल्या समोर येऊ नये, आपल्याला अचानक दिसू नये किंवा आपल्या स्वप्नामध्ये सर्प येऊ नये. तर त्यासाठी आपल्याला एक छोटासा असा उपाय आहे जो करायचा आहे आणि तो उपाय आपल्याला श्रावण महिन्यामध्येच करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, विड्याची पान घ्यायची आहे. एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला लाल चंदन जो आपण महादेवांना वापरतो तर तो लाल चंदन घ्यायचा आहे आणि लाल चंदनाने त्या विड्याच्या पानावरती आपल्याला सर्प काढायचा आहे. अशी छोटीशी रेघ ओढायची आहे, थोडी वाकडी तिकडी. आणि त्या त्या पानाला घेऊन आपल्याला विड्याच्या पानाला घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये जायचे आहे. तर महादेवाचं मंदिर जवळ नसेल तर तुम्ही तो उपाय महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा करू शकता. आणि नसेल तुमच्यानं शक्य जाणं, पण श्रावण महिन्यामध्ये तर प्रत्येकजण जातोच आणि नसेल शक्य होत तर तुम्ही घरीही तो उपाय करू शकता. पानावरती आपल्याला साप काढायचा आहे आणि ते पान आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचे आहे घेऊन आणि महादेवाच्या पिंडीला तो स्पर्श करायचा आहे. दोन्ही हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि महादेवाच्या पिंडीला स्पर्श करायचा आहे आणि महादेवांना विनंती करायची आहे, हे बोले ना, आता माझ्या स्वप्नामध्ये आता किंवा माझ्या अवतीभोवती मला कुठेही सर्पदर्शन घडू देऊ नको. तर आपल्याला तो पान तिथून घेऊन महादेवांपाशी तो अर्पण करायचा नाही, तर तो पान तिथून आपल्याला घ्यायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये नेऊन तो पान सोडायचा आहे आणि म्हणायचं आहे ओम आस्तिके नम, ओम आस्तिके नम. हा मंत्र आपल्याला तिथे 3 वेळेस किंवा 5 वेळेस बोलायचा आहे. आणि नागदेवतांनाही बोलायचं आहे की माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला क्षमा असावी आणि तुम्ही ते पान तिथे नदीमध्ये वाहून द्यायचं आहे आणि नमस्कार करून मागे यायचं आहे. इतका छोटासा असा उपाय आहे. जर स्वप्नामध्ये सर्प येत असेल तर नक्की हा उपाय करा आणि तो हा व्हिडिओ तुम्ही शेअर पण करू शकता. तुम्हाला जर कुणाला सांगायचं असेल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.